श्री स्वामी समर्थ. चुकूनही या वस्तू पर्समध्ये किंवा पाकिटमध्ये ठेवू नका, नाहीतर पाण्यासारखा पैसा वाया जातो, पैशाला गळती लागते. फक्त ही एक वस्तू ठेवा, पाकिट सदैव पैशाने भरलेले राहील. आपल्या पर्समध्ये अनेकदा पैशासोबतच इतर अनेक वस्तूही ठेवलेल्या असतात. अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात. शास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत. पैसा कमवणं हे जितकं कष्टाचं आणि मेहनतीचं काम असतं, त्याहून जास्त कठीण काम असतं ते पैसा योग्यरित्या वापरणं, टिकवणं. अनेकदा घरामध्ये किंवा अनेक व्यक्तीकडे पैशाची भरभराट होत असते, मात्र हातात पैसा काही टिकत नाही. दिवस बदलतात आणि त्यांना अचानक गरिबीचा सामना करावा लागतो, कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते, मात्र त्यांच्याकडे लक्ष्मीचा आदर केला जात नाही. त्यामुळे लक्ष्मी त्यांच्या घर परत सोडून निघून जाते आणि त्यांना परत गरिबीचा सामना करावा लागतो. म्हणून पैशाच्या बाबतीत अशा चुका करू नयेत. जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत या चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, मनापासून लिहा. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पैसा येऊनही तो टिकत नाही अशी अनेकांची समस्या ऐकली असेल. जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय करून अनुभव घेऊया. पर्समध्ये अशी कोणतीही वस्तू ठेवू नका ज्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल. पर्समध्ये नेहमी त्याच वस्तू ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील. चला तर मग जाणून घेऊया पर्समध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये. या वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ असते. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव कृपा राहते आणि तिच्या आशीर्वादामुळे आपले पाकिट सदैव भरलेले राहते. 1. तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात. यासाठी वॉलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराट होऊन पैसा टिकू लागतो. तसंच हातात पैसा टिकवण्यासाठी तुम्ही तांदूळाच्या काही दाण्यांना हळद लावून या अक्षदा पर्समध्ये ठेवू शकता. आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी एकदम उत्तम असते. नंबर 2. वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशाची खास बचत होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च होत नाहीत. त्याऐवजी पैशामध्ये सतत भर पडत राहते. 3. चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर 1 रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावे. तेच नाणे पर्समध्ये ठेवावे. धनाची आवक एवढी वाढते, धन सांभाळणे कठीण होते. हा उपाय करून पाहण्यासारखा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, अनुभव सिद्ध आहे. 4. माँ दुर्गा किंवा महालक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे अत्यंत शुभ असते. यामुळे आपली पर्स किंवा पाकिट कधीही रिकामी होत नाही, ते सदैव भरलेले राहते. नंबर 5. पर्समध्ये नेहमी सोन्याच्या किंवा पितळेचा चौरस ठेवा. वास्तूनुसार गुरुवारी चौकोनी गंगाजलने धुवून तो पर्समध्ये ठेवा. असे केल्याने तुम्हाला शाश्वत संपत्ती मिळते. नंबर 6. तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात. त्यामुळे राशीशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. नंबर 7. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमती चक्र ठेवा. तुमच्या पर्समध्ये एक काडी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता नसते. नंबर 8.
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह देखील ठेवू शकता. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. या वस्तू पर्समध्ये चुकूनही ठेवू नका, नाहीतर पाण्यासारखा पैसा वाया जातो. 1. आपलं पर्स किंवा बटवा ही अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू असते, कारण यामध्ये आपण पैसे, आपले पैसे आणि अनेकदा काही इतर महत्त्वाच्या वस्तूही ठेवत असतो. पर्स किंवा पॉकेट कधीही फाटलेले नसावे, नाहीतर पैशाला विनाकारण गळती लागते असं म्हणतात. अलीकडे ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिलं जातं. असलं तरी प्रत्येक व्यक्तीसोबत पर्स किंवा बटवा बाळगतेच आणि तो बाळगलाच पाहिजे, कारण पैशाजवळ पैसा येतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याकडे पैसे खिशामध्ये असायलाच पाहिजेत. बिना पैशाचे बाहेर कधीही पडू नये. 2. वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं पर्समध्ये ठेवू नये. यामुळे लक्ष्मी मातेची अकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते. कोणालाही पैसे देताना घडी घातलेली बाजू त्या व्यक्तीकडे असावी आणि पैशाच्या नोटाचे कोपरे आपल्याकडे असावेत. यामुळे आपल्याकडे पैशाची आवक वाढते आणि पैसे जास्त खर्च होत नाहीत. यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. नंबर 3. तसंच वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये देवदेवतांचे फोटो ठेवू नये. यामुळे पैशाची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते. तसेच देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत नाही. मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिला रोज धूप उदबत्ती ओवाळून त्यांची पूजा करू शकता. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच तुम्ही कुबेराची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे देखील आपले धन सुरक्षित राहते आणि पैसे येत राहतात. नंबर 4. अनेक जण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आईवडिलांचे फोटो पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये. यामुळे कर्ज वाढू शकतं. नंबर 5. अनेक जण पर्समध्ये पैशाच्या नोटा दुमडून ठेवतात. मात्र यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू शकतं. वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये. यामुळे व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं. नंबर 6. तसंच पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये. यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. नंबर 7. झोपताना कधीही पाकिट उशीखाली ठेवून झोपू नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो व ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही. नंबर 8. पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त औषधाच्या गोळ्या किंवा गोळ्याच्या चिठ्ठ्या, चॉकलेट, रद्दी सामान अशा वस्तूही ठेवू नये. तुम्ही अशा वस्तू खिशात ठेवू शकता किंवा मग तुमच्यासोबत एखादी पिशवी असेल, बॅग असेल तर त्याच्यामध्ये ठेवू शकता. परंतु चुकूनही अशा वस्तू पॉकेटमध्ये ठेवू नका. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायला हवी. नंबर 9. वॉलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये. नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असावा. असं केल्याने देखील पैशाची हानी होऊ शकते. म्हणून पॉकेटमध्ये नोटा आणि नाणी वेगळी ठेवावीत. नंबर 10. पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका. जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात. तसेच पर्स चोरीला जाण्याची भीती आहे. नंबर 11. त्याचबरोबर तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणतीही यादी तुमच्या पर्समध्ये कधीही ठेवू नका. नंबर 10. उधार घेतलेले पैसे. वास्तूनुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका. असे मानले जाते की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते. सतत उधारी घेण्याची वेळ येते. घरात पैसा कुठे ठेवू नये. जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवता तर तिजोरी अशा ठिकाणी असेल जिथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोचत नाही. तर अशा तिजोरीत पैसे ठेवणे वाईट मानले जाते आणि पैसे कमी होऊ लागतात, कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव जास्त असतो. सूर्यप्रकाश नसल्यामुळे
म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश येणाऱ्या खोलीत असावे. त्याचवेळी भिंतीला लागून शौचालय किंवा स्नानगृह असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर ते देखील चुकीचे आहे. त्यामुळे पैसा हातात येणे थांबते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा विनाकारण खर्च होत राहतो. घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे. सोप्या शब्दात सांगायचे तर जर ते तिजोरीच्या कोपऱ्यात, कपाटात, पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल तर एकतर पैशाची किंवा वस्तूची जागा बदला. प्रवेशद्वारावरून दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनी बॉक्स किंवा लॉकर असू नये. जर तुम्हाला घरात पैसे ठेवायचे असतील तर वास्तुशास्त्र या जागा तुमच्या लॉकरची पाठ दक्षिणेकडील भिंतीला आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवा. जर खोलीत पुरेशी जागा नसेल तर तुम्ही लॉकरची पाठ पूर्वेकडे ठेवू शकता. तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड करून तुमचे पैसे ठेवा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला एक लहान पूजावेदी, पाण्याचा कारंजे किंवा भगवान कुबेराचा फोटो ठेवा. पर्स जितकी नीट असेल आणि ती ठेवली जाईल तितकेच चांगले. पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवू शकता. आपल्या घरातील तिजोरी, कपडे, भांडे, फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नये. तसेच तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये. शिवाय पैशावर कोणतीही जड वस्तू ठेवून त्यावर भार पडू देऊ नका. तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे. याशिवाय एखादी परफ्यूम, अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवणे आवर्जून टाळावे. या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल, शिवाय नवीन धन आकर्षित होईल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.